आता आम्ही आलो आहे रूमवरती. आता रूमवरती चहा बनवायचा आहे. तर हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी अजय लोकरे. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर ब्लॉगचा विषय असा आहे की आता आपल्याला चहा करायचा आहे. चहासाठी आपल्याला भुकं वगैरे घासणार आहे, चहा टाकणार आहे. ठीक आहे, तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा कसा करतो मी चहा. आता पातेलं धुवायचा कंटाळा आला आहे, म्हणून डायरेक्ट एवढ्या मोठ्या भुगला करायला लागलोय चहा. दूध आहे. बरं, तुमच्या इकडे भुगाच्याला काय म्हणतात? पातेलं म्हणतात, घमिलं म्हणतात, की अजून काही दुसरं नाव आहे? हे कमेंटमध्ये सांगायचं, ठीक आहे? हे आहे साखर, हे आहे आपली चहा पावडर. ठीक आहे. आता आपण चहामध्ये अद्रक टाकणार आहे आणि हे अद्रक वाळलेलं आहे. तर आपण याला ठेचणार आणि मग टाकणार आहात. बरं, तुमच्याकडे काय म्हणतात अद्रकला? वाळलेल्या अद्रकला काय म्हणतात तुमच्याकडे? चहा आहे. चहा टाकला आपण अद्रक. साखर. साखर आपल्या चवीनुसार, कोणाला जास्त गोड लागते त्यांनी जास्त टाकावी. आपण कमी टाकले. दालचिनी वगैरे टाकलेली आहे अगोदरच. आता दूध उकळलं आहे. आता आपण चहा पावडर टाकणार आहोत. तोपर्यंत चहा उकळेपर्यंत आपण एक मिठाई खाऊया. ही बेसनाची मिठाई आहे. त्याला आमच्याकडे मराठीत बर्फी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? चहा कसा लाल जरीत झालाय. जोपर्यंत आता चहा लाल जरीत होत नाही, तोपर्यंत चहा उकळत असता. जोपर्यंत सुगंध येत नाही जळलेला, करपट सुगंध थोडाफार थोडाफार, ठीक आहे. खूप जास्त जातानंतर करपट लागेल चहा. एकदम लाल होईल चहा. ज्याला चहाची आवड आहे त्याला तर नक्की समजेल चहा कसा पाहिजे. तर मित्रांनो, आपला चहा रेडी आहे. हा, आपल्याकडे गाळणी नाहीये, त्याच्यामुळे जराशी पत्ती वगैरे दिसत आहे. चहा पावडर, आमच्याकडे चहा पावडर पत्ती सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? काही ठिकाणी बुकणी सुद्धा म्हणतात. असे नवीन नवीन कोड शब्द ऐकण्यासाठी सुद्धा आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे.